आणि यानंतर थेट जाऊया शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर बोलतायत. याच्यामध्ये संपूर्ण प्रकरण तुम्हाला माहिती आहे, पण तरी मी तुमच्याशी बोलतो. निलेश गायकवाड प्रकरणामध्ये जे दोषी लोक आहेत, जे आजूबाजूला सपोर्टिंगला आहेत आणि ज्याच्यामुळे वर्षानुवर्ष कोथरूड परिसरामध्ये गुन्हेगारी वाढते, याच्यावर आम्ही सगळ्यांनी बोलत होतो. आणि या बोलण्यामध्ये माझा साधा प्रश्न होता तिथल्या सत्ताधाऱ्यांना की निलेश गायकवाड टोळीचे सदस्य, त्यांचे प्रमुख लोक दादांच्या आजूबाजूला असतात, त्याचाही त्यांनी खुलासा करा. हा सोपा माझा विषय होता. आणि पुणे शहर भयमुक्त झालं पाहिजे हा माझा विषय होता. त्याच्यामध्ये पासपोर्टमध्ये फेरफार केली आणि आज पोलिसांची नाचक्की झाली. आपण बघत असताना इंटरपोल सारख्या संस्थेला पोलिसांना विनंती करावी लागली की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा. ही पोलिसांना विनंती का करावी लागली तर एक गुन्हेगार मोकाट वर्षानुवर्ष त्या कोथरूड आणि पुणे शहराच्या जिल्ह्याच्या आजूबाजूला जे गुन्हेगारी करत होतात त्याच्यामुळे आज ही नामुष्की पोलिसांवर ओढल्या गेली. ह्याला जबाबदार कोण आहे तर ह्याच्यावर जबाबदार जर जनता म्हणून विचारत असेल की चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असतील आणि तुमचा सपोर्ट घेऊन जर ह्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करा. हे साधक माझा प्रश्न होता. आणि प्रश्न कोणाला विचारणार आपण तर प्रश्न विचारणार तर त्या भागात आज मंत्री म्हणून काम करतात, आज प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि ह्यांना आपण प्रश्न विचार. आपण थोडीच सामान्य माणसाला किंवा एखाद्या हातगाडीवाल्याला किंवा एखाद्या पानटपरीवाला जाऊन विचारणार का अरे पुणे गुन्हेगारी चालू झाली आणि तू उत्तर दे. ते पुणेकर म्हणून साधा प्रश्न होता. मी एक पुणेकर म्हणून त्यांच्याशी बोलत होतो. मी शिवसेनेचा महानगर प्रमुख पदावर असलो तरी पहिला पुणेकर आहे आणि पुणेकर म्हणून मी साधा प्रश्न त्यांना विचारत होतो. आणि हा प्रश्न विचारता त्यांनी समीर पाटील नावाची व्यक्ती माझ्या समोर आली. मी फक्त म्हणलं समीर पाटील नावाचा व्यक्ती दादांच्या आजूबाजूला घुटमळत पुण्याची गुन्हेगारी वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. तर मी समीर पाटील हा मी पाहिलाच नव्हता. मग आज समीर पाटील कोण आहे तर त्यांनी मग तुमच्याकडे प्रेस घेतली. मी धंगेकरांकडं आबरू नुकसान भरपाई दावा दाखल करेन, मी 100 कोटीचा मालक आहे, मी हे करतो, मी ते करतो. मी म्हटलं आता जर हा माणूस जर आपल्याला चॅलेंज नाही पुणेकरांना चॅलेंज देतोय, रवी धंगेकर पुणेकर आणि माझा तसं म्हणायला गेलं तर निलेश गायकवाडचा माझा वाऱ्याला बी आम्ही एकमेकाच्या कधी येणार नाही. पण मला त्रास नाही. पण विषय असा की आज पुणे शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढली त्याच्यावर बोलणं हे कर्तव्य माझं. आणि मी या पुणे शहरामध्ये 30-40 वर्ष आज सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना पुणेकरांमध्ये अनेक वेळा जावं लागतं आणि माझी बांधिलकी पुणेकरांची कार्यकर्ता म्हणून की ते पुण्याला आलेलं संकट किंवा पुण्यामध्ये बदनामी होती की पुण्यामध्ये सर्वसामान्य लोकांना जगता येत नाही. आज महिला भगिनी आहेत ज्यांचे मुडदे पडतात त्या भगिनींचं कुंकू पुसलं जातं. ह्याची जबाबदारी तुमचे आमचे कार्यकर्ता म्हणून माझी आणि सगळ्यांचीच आहे. आणि मग मी दादांना प्रश्न विचारल्यानंतर हा समीर पाटीलला जो एवढा राग आला तर मग मी समीर पाटील हा कोण शोधायला गेलो तर तो म्हणला माझ्यावर एकही केस येत नाही. तर मी त्याच्या सांगलीला गेलो. सांगलीला गेल्यानंतर त्या मोकासारखे त्याच्यावर कारवाई झालेले पेपर आहेत, त्यांनी चिटिंग केलेले पेपर आहेत, गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर. हे पेपर तुमच्यासमोर मी ठेवतोय. हे सगळे समीर पाटलावर असलेले गुन्हे सांगलीमध्ये हे बघा. आता हे मी कोणाशी भांडतोय की समीर पाटील हा जो गुन्हेगारी चालवतो आणि नुसताच तो चालवत नाही तर पोलीस स्टेशनमध्ये सगळं तो जो बोलेल ते चालतं. आणि अनेक पोलीस अधिकारी माझ्याशी बोलले आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की ह्याच्यामध्ये समीर पाटील नावाचा व्यक्ती इथं ढवळाढवळ करतो, कोणावर गुन्हे दाखल करायचे, कोणावर केस करायचा. गायकवाड टोळीला काय पोषक वातावरण असेल त्या पोलीस स्टेशनमधनं तो कार्यरत असतो. मग मी साधा प्रश्न परत दादांना विचारला की दादा ह्याच्यामध्ये तुम्ही खुलासा करा तर दादा काय खुलासा करायला तयार नाही. आणि मग भाजपाची लोक माझ्यावर हल्ला करायला लागले. मी भाजप म्हणून भांडतच नाही, पुणेकर म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून. मग भाजपाने मग त्यांचे सोशल मीडिया मग माझ्या नावाने सोशल मीडियावर माझ्यावर बळी मार. अरे मी विचारतो तुम्हाला निलेश गायकवाडवर काय करायचं, तुम्ही माझ्यावर का विचारता? मी काय केलं तुमचं? मी फक्त तुम्हाला एवढंच विचारलं की पुणे शहरामध्ये गुन्हेगारी चालते आणि ही गुन्हेगारी थांबली पाहिजे. हा माझा साधा प्रश्न आहे. ह्याच्यावर कुठलाही भाजपचा कार्यकर्ता बोलत नाही आणि जो बोलत नाही त्याचा मला पाठिंबा आहे. जे बोलतात ते फक्त आता त्यांच्या पक्षामध्ये एकमेकाला लागून चालन की मी तुमच्यासाठी किती बोलतो. खासदार पण बोलत नाही त्याच्यावर येणार आहे, हळूहळू सगळे येणार आहे तर त्याच्यावर येणार आहे. आणि त्याच्यामध्ये मग
हे सगळं करत असताना मला तो समीर पाटील बोलला की दंगे करून मोका करा. आणि मग अजून मी माहिती घ्यायला लागले, हा तर लय पुढचा आहे, हा तो गुन्हेगार मोकाला म्हणतो लोकप्रतिनिधीला मोका करा. मग मी अजून माहिती घेतली की माझे काही गुन्हे आहेत आणि खोटे गुन्हे तयार करून माझ्यावर केसेस करायची ह्याची तयारी चालू झाली. मग माझ्या अजून पोलीस खात्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत, त्यांनी म्हणले दंगेकर तुम्ही काळजी नका करू, तुमच्यासाठी 1-2 गुन्हे आमच्याकडे तयार आहेत, फक्त आता आदेश आलेला आहे, फक्त तुमच्यावर दाखल करायचे. मग मी म्हटलं मी काय केलं असं, आता आपण बसलोय इथं, माझ्या पलीकडे कोण काय चर्चा करतं हे मला माहीत नाही, पण इथं येऊन स्ट्रिंग ऑपरेशन करून वर्ष करून की दंगेकर कुठे सापडतोय का, मग आता त्यांनी मोका कसा करायचा किंवा तडीपार कसं करायचं किंवा काय जे आहे ते त्यांच्या डोक्यातला प्लॅन मला माहीत नाही. पण मला पोलीस खात्याने सांगितलं की तुमच्याकडची बी तयारी आमची चालू आहे. तर मी साधा प्रश्न आहे की मी कुठल्याही जो काय माझ्यात त्यांनी चुकीचे केलं तर मी समोर जायला माझी ताकदीने मी जाईल, आणि मी काय हे केलं म्हणून माझं तोंड गप बसेल हे कोणी मनात आणू नका. त्यांनी काल शिंदे साहेबांना भेटलो, शिंदे साहेबांना मी म्हणलं साहेब तुम्ही मला म्हणताय की तुम्ही बोलू नका, मी त्यांच्यावर अजिबात बोलत नाही, त्यांच्यावर टीका करत नाही, त्यांच्याशी म्हणजे त्यांचं मन दुखून असं बोलत, मी फक्त प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर ते का देत नाही मला कळत नाही. मग मी साहेब म्हणलं पुणेमध्ये आज तुम्ही बघितलं असेल, आज पोलिसची नाचक्की झाली, पोलिसांची नाचक्की झाली, ह्याच्यावर कोणच बोलत नाही, फक्त एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. आणि काल शिंदे साहेब जे बोलले की गुन्हेगार कुठल्याही पक्षाच्या जवळ असला तरी आम्ही कारवाई करणार, क्षमा करणार, मला तेच म्हणायचं होतं. हेच अपेक्षित मला चंद्रकांत पाटलांकडून, जे शिंदे साहेब जे बोलत होते ती भावना मला पुण्यासाठी त्यांची भावना होती. मग त्यांचे खासदार आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, मग त्यांनी सोशल मीडियावर वेगळंच म्हणजे हा विषय बाजूला केला. सोशल मीडिया, मग भाजपचे सोशल मीडिया, मग डॅमेज कसं करायचं. शिंदेंनी मोडला दंगेकरांचा इंगा, हे कोण बोलतंय, हा ते रवी अनसपूरकर, ते कामाला आहेत ते भाजपच्या कुठल्या तरी मंत्र्याकडे. आता माझा इंग मोडला. दुसरा महायुतीत कुरापती, दंगेकरांच्या पाठीची रोहित पवारांची बारामती. आता हे कोण करतंय, हे भाजपचे मीडिया आहे. पण भाजपच्या मीडियाला माझी विनंती, अरे मी माझ्यासाठी भांडतच नाहीये, तुम्ही आमच्या कुटुंबावर अन्याय करताय, माझ्या मुलाला तुम्ही ह्या राजकारणात घेताय, वय वर्ष 21, त्याला अजून शिक्षण त्याचं संपतंय आता, आणि तुम्ही आमच्या कुटुंबावर हल्ला करताय. मागच्या निवडणुकीवर आमच्या पत्नीवर तुम्ही हल्ला केला, तुम्ही आमच्या पत्नीचं नाव घेऊन आमच्यावर अन्याय केला, आमचं कुटुंब म्हणजे मी बोलतो माझ्या कुटुंबावर तुम्ही येत आहे, माझ्या लहान मुलावर येत आहेत, आमच्या पत्नीवर येत आहे. अरे राजकारण असं, आम्ही तुमच्या मुलामालावर कधीच बोलणार नाही, आम्हाला कळतं, आम्ही त्या संस्कृतीत वाढलोय की आमची लढाई हे युद्ध आम्ही लढू ना, पण तुमच्या मुलाबाळांवर आम्ही कधीच जाणार नाही, आणि आम्हाला मिळेल संधी तरी आम्ही बोलणार नाही, कारण ही राजकीय संस्कृती नाही. हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे, हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, हा महाराष्ट्र सगळ्यांचाच आहे, आणि ही संस्कृती आज पण पुण्यात नव्हती. तुम्ही माझ्या कुटुंबी हल्ले करता, माझ्या लहान मुलावर 21 वर्षाच्या मुलावर हल्ला करता, तुम्ही ही पद्धत नाही. भाजपचा एकला चला रे दंगेकर भीतर, अरे मी कशाला भीतर, तुम्ही एकटेच लढा, आमचं काय म्हणणं आहे का तुमच्या पक्षाचा मी दंगेकरजी तुम्ही बरंच काही सांगतायत. काल तुम्हाला एकनाथ शिंदे सुद्धा बोलून गेलेले आहेत की बोलू नका. तुम्हाला असं वाटतं का तुम्ही चूक केली शिवसेनेमध्ये येऊन, म्हणजे तुम्हाला रोखलं जातंय, पुणेकरांच्या भलाईसाठी तुम्ही बोलताय, आता तुम्ही जरा हळूहळू कमी बोलताल, चूक वाटते का तुम्हाला, तुम्ही इथं आलात? मी आज काय कमी बोलतो असं वाटतंय का तुम्हाला? नाही, तुम्ही तुम्हाला शिंदे साहेब स्वतः पक्षाचे प्रमुख म्हणतात की पुणेकरांच्या हितासाठी बोलू नका. काल काय शिंदे साहेब तसं नाही बोलले बघा, राजकीय नाही, माझा विषय हा आहे, मी पहिला पुणेकर आहे, आणि शिंदे साहेबांनी काल मी जे बोलत होतो तेच बोललेत. शिंदे साहेब म्हणले पुणेमध्ये गुन्हेगारी भयमुक्त झाली पाहिजे, गुन्हेगार थांबला नाही पाहिजे, आणि ज्या गुन्हेगारांमुळे जर पोलिसांची आज नाचक्की झाली
तर त्याची जबाबदारी कोणाची, तर तिथले प्रमुख जे आहेत पदाधिकारी त्यांची, मंत्र्यांची. हे मी आज बोलणार, उद्या बोलणार, परवा हेच बोलतो ना, आता इथेच बोलतो. तुमच्या भूमिकेला एकनाथ शिंदेंनी पाठिंबा दिलाय का? राजकीय नुकसान आहे का तुमचं? हे राजकीय नुकसान झालंय का? ह्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला मी आंदोलनं केली त्या वेळेला मी बेरजेचं राजकारण केलेलं नाही. मला त्याचं राजकीय नुकसान आजपर्यंत मला ते भोगावं लागलं. तर या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.